मुंबईमध्ये इतर कुठे जाल तर चित्र काही वेगळं नाहीये, मात्र मुंबई महापालिका मुख्यालयाच्या अंगणातच खड्डेच खड्डे आहेत। आढावा घेतला आमची प्रतिनिधी मनश्री पाठकनं। सध्या मी उभी आहे मुंबई महापालिकेच्या इमारतीसमोर, जो सेल्फी पॉइंट आहे या ठिकाणी। खरं तर हा सेल्फी पॉइंट खास पर्यटकांसाठी तयार करण्यात आला की जेणेकरून या सगळ्या पर्यटकांना इथे उभं राहून मुंबईचं हे दर्शन घेता यावं। मग सीएसटीची इमारत असेल, सीएसटी समोरचा सगळा परिसर असेल आणि खास करून मुंबई महापालिकेचं मुख्यालय असेल। पण तुम्हाला आम्ही आज एक असं प्रेक्षणीय स्थळ दाखवणार आहोत की जे कदाचित मुंबईकरांना नेहमी बघायला मिळतं, पण ते खरोखर प्रेक्षणीय आहे का किंवा ते खरोखर पर्यटन क्षेत्र आहे का यावर शंका उपस्थित व्हावी। कारण मुंबई महापालिकेची इमारत बघायला सगळेच जण येतातच, मात्र मुंबई महापालिकेच्या इमारती बाहेरचे अगदी समोरच्या रस्त्यावरचे खड्डे बघायला सुद्धा आता मुंबईकरांनी गर्दी केली आहे। कारण या ठिकाणी जेव्हा पर्यटक येतात त्यांना मुंबई महापालिकेसमोर आपला असा सेल्फी काढायचा असतो। या सेल्फी बरोबर मुंबई महापालिकेची इमारत तर या सेल्फीत येतेच, मात्र इथले खड्डे सुद्धा येतात। सध्या राजकारण सुरू आहे मलिष्कावरून। मलिष्काने जे गाणं रचलेलं आहे मुंबई महापालिका आणि मुंबई महापालिकेच्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरती, त्यावरनं एकंदरीतच जे राजकारणाची दिशा आहे भाजप विरुद्ध सेना असं सुद्धा एक चित्र रंगवलं जातंय। आणि त्यामुळे आमच्या मुंबई महापालिकेच्या रस्त्यांवर खड्डे नाहीत, अत्यंत कमी प्रमाणात आहेत असा दावा करणारी शिवसेना इथे किती फेल जाते किंवा त्यांचा दावा किती खोटा आहे हे आपल्याला बघायला मिळतंय। अगदी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या पायथ्याशीच, हवं तर पालिकेच्या अंगणातच आपण म्हणूयात की अशा प्रकारचे मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत। हा सगळा परिसर अर्थातच खूप महत्त्वाचा परिसर म्हणून ओळखला जातो, कारण दक्षिण मुंबईतला हा महत्त्वाचा परिसर मंत्रालय या ठिकाणी आहे, प्रशासकीय महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची कार्यालये या ठिकाणी आहेत। दररोज लाखोंच्या संख्येने इथे प्रवासी येतात, मुंबईतून सीएसटी मधून ते उपनगरांकडे जातात आणि अशा परिस्थितीत मात्र मुंबई महापालिकेच्या अंगणातच आपल्याला खड्डेच खड्डे बघायला मिळतात। काही पर्यटक आपल्या सोबत आहेत, बघूया त्यांना मुंबई महापालिकेच्या इमारतीसोबतच हे खड्ड्यांचं पर्यटन क्षेत्र सुद्धा कसं वाटलंय। कुठले आहात तुम्ही आणि मुंबई फिरण्यासाठी आलात का? नाही, मी पुण्याचा आहे मूळ। मी इथं हायकोर्टामध्ये आलो होतो। मी ॲडव्होकेट शैलेश जोशी बोलतोय। काय वाटलं मुंबई महापालिकेच्या इमारतीसमोर आता तुम्ही सेल्फी काढला, खाली खड्डे आहेत त्याचा सुद्धा सेल्फी आला आहेतच आणि खड्डे असू नयेत। आता शासन कोणाचंही असो, मी त्या संदर्भात काय बोलणार नाही, फक्त एवढंच आहे की कोणाचंही शासन असो त्यांनी खड्ड्यांची व्यवस्था केली पाहिजे, किमान नागरिकांना त्रास होऊ नये याची दखल घेतली पाहिजे। आज मुंबईच्या तुम्ही पाहताय, तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्राच्या पब्लिकला दाखवू शकता की ज्या सरकारला लोकांनी निवडून दिलं आहे ते सरकार लोकांसाठी आता काय करत आहे। खड्ड्यांमधून त्यांना जावं लागतं आहे, ट्रॅफिक जामच्या समस्या होत आहेत। ह्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने त्याची दखल घेतली पाहिजे। नक्कीच मुंबई पर्यटनासाठी येणारे अनेक पर्यटक खरं तर मुंबईचं सौंदर्य बघण्यासाठी येतात। मुंबईच्या ह्या ब्रिटिशकालीन इमारती ज्या हेरिटेज स्ट्रक्चर आहेत त्या बघण्यासाठी येतात, मात्र मुंबईच्या पर्यटकांना पर्यटनाचा एक असाही ठेवा बघायला मिळतो, तो म्हणजे खड्ड्यांच्या रूपात। त्याच्यामुळे मुंबईकरांना आणि मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना आता खड्ड्यांच्या रूपाने आणखी एक नवं पर्यटन क्षेत्र मुंबई महापालिकेने खुलं करून दिलंय असं म्हणायला हरकत नाही। कॅमेरामन नारायण सह मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई।